शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। मान्सून हा साधारणपणे सामान्यपेक्षा अधिक राहील अशा प्रकारचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। किती टक्के पाऊस होऊ शकेल, एकूण जून ते सप्टेंबर या दरम्यान काय परिस्थिती राहील हेच आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आहेत सुनील कांबळे सर, जे IMD मुंबईचे प्रमुख आहे। ABP माझामध्ये स्वागत सर। कशा प्रकारे बघता आहे, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, काय एकूण अंदाज वर्तवण्यात आला? आजच भारतीय हवामान खात्याने लॉंग रेंज फोरकास्ट दिलेला आहे आणि त्या फोरकास्टच्या अनुसार पूर्ण भारतवर्षामध्ये मान्सून हा सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे। दुसरीकडे बघायचं तर किती टक्क्यांपर्यंत पाऊस जो आहे तो अपेक्षित आहे? सामान्यपेक्षा अधिक सांगितलेला आहे, मात्र किती टक्के पाऊस जो आहे तो राहू शकेल? सामान्यपेक्षा अधिक म्हणजे सामान्य कसं 96 to 100% सामान्यमध्ये येतं, तर हे 100 to 105% पर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे सामान्यपेक्षा जास्त पाऊस पूर्ण सीझनमध्ये आपल्याला एक्सपेक्टेड आहे। दुसरीकडे बघायचं तर महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती असेल? सध्याला जर बघायचं तर मोठ्या प्रमाणात पाणी संकट देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। काय परिस्थिती असू शकेल? सध्या जो पावसाचा जे आपण अंदाज दिलेला आहे तो पाऊस जूनपासून म्हणजे 1 जून to 31 सप्टेंबर पर्यंत सामान्यपेक्षा अधिक होण्याची शक्यता दिलेली आहे। आणि याच्यानंतर रिवाइज वेदर फोरकास्ट आपण परत 25 मेला देणार आहोत। त्यानंतर आपल्याला पूर्ण माहिती मिळेल की ऑनसेट केरळावर कधी होईल आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ऑनसेट कधी होईल आणि मुंबईला मान्सून कधी ऑनसेट होईल याची माहिती आपल्याला 25 मे पर्यंत मिळू शकेल। ला नीना ची परिस्थिती जी आहे ती जून ते सप्टेंबर दरम्यान सांगितली जात आहे, मात्र कुठेतरी बघायचं तर अल नीनो जे आहे तो प्रभाव टाकू शकेल का ऑनसेटवर? तर अल नीनोचा प्रभाव हा कमी कमी होत चाललेला आहे आणि ज्यावेळेस मान्सून आपल्याकडे जूनमध्ये येतो त्यावेळेस त्याचा प्रभाव कम्प्लीट न्यूट्रल होतं आणि त्यामुळे ला नीना कंडिशन एक्सपेक्टेड आहे आणि त्यामुळे आपल्याला अधिक मान्सून मिळण्याची शक्यता आहे। तर साधारणपणे आपण हा मॅप जर का बघितला तर या मॅपवरनं देखील आपल्याला अंदाज येऊ शकेल की एकूण देशाच्या हिशोबाने बघायचं तर साधारणपणे 80% आपल्याला सामान्यपेक्षा अधिक पाऊस जो आहे तो बघायला मिळतो। सोबतच महाराष्ट्रामध्ये देखील सामान्यपेक्षा अधिक जो आहे तो पाऊस सांगितला गेलेला आहे। सरासरीपेक्षा 106% पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांनाही दिलासादायक बाब म्हणावी लागेल। कॅमेरामॅन अनुप रस्तोगीसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।